खरं तर आपल्या फील्डमध्ये अनेक अशी माणसं आपल्याला भेटलेली असतील किंवा पुढे जाऊन भेटतीलही, की ज्यांना एका ध्येयाने पछाडलेलं असतं, अक्षरशः पछाडलेलं असतं आणि त्या ध्येयाच्या संदर्भात ते नवीन-नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न करतात किंवा नवीन-नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्याबरोबर जे सायकलिस्ट आहेत, त्यांनी फक्त सायकलिंग ही त्यांची पॅशन म्हणून ठेवली नाही, तर लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या 2 अतिशय मोठ्या जगप्रसिद्ध नावांना आपल्या मोहिमांची नोंद घ्यायला लावली. खरं तर त्यांचा हा जो प्रवास आहे अत्यंत उत्तुंग आहे. संतोष होली सर आज आपल्या बरोबर आहेत. संतोष सर मूळचे सोलापूरचे आहेत आणि पुण्यामध्ये अल्फा लवाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ते कामाला आहेत. सो सायकलिंग ही त्यांची जरी पॅशन असली तरी त्यांनी पॅशन पुरतं ती गोष्ट मर्यादित न ठेवता आज भारत देशाचं नाव या दोन्ही बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स जे आहेत तर त्याच्यामध्ये नोंदवलंय आणि ही नक्कीच आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तर आज ह्या त्यांच्या दोन्ही मोहिमा कशा झाल्या, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची त्यांची नक्की मोहीम कशी होती आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 111 दिवसांमध्ये त्यांनी हे जे अत्यंत उत्तुंग अंतर पार केलेलं आहे 15,000 जवळपास किलोमीटर्सचं. तर या संपूर्ण प्रवासाचे टप्पे काय होते, याच्यात त्यांना आलेले अत्यंत थरारक, अत्यंत ऑफबीट अनुभव नक्की काय होते. तर या संदर्भात आपण एक सविस्तर त्यांच्याकडनं एक अनुभव कथन ऐकणार आहोत. संतोष सर, तुमचं स्वागत डिनर टाइम भटकंतीमध्ये. थँक्यू ओंकार. संतोष सर, जसं आपण म्हणतो की सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर आपली जडणघडण झाली आहे. गिर्यारोहण असेल किंवा बाकी कुठले स्पोर्ट्स असतील आणि एक कणखर म्हणून आपण सर्व महाराष्ट्रातली लोक आपण ओळखले जातो. काही जणांची पॅशन माउंटेनिअरिंग असते किंवा काही जणांची इतर काही दुसरे खेळ असतील. पण एक तुम्ही ट्रेकिंग करता करता म्हणा किंवा या सगळ्या बाकी ऍक्टिव्हिटीज जपताना म्हणा, सायकलिंगची आवड तुम्हाला कशी लागली आणि तुम्ही सायकलिंगकडे कसे वळाला? नक्कीच ओंकार, सायकलिंगकडं वयवर्ष 30 नंतर जे वळणारे जे लोक आहेत, ती मेनली एका कारणासाठी नक्की वळतात, वजन कंट्रोल करण्यासाठी. नक्कीच मीही सुरुवातीला त्याच कन्सेप्टनी मी ह्या गोष्टीकडे वळालो होतो. कारण लग्नापुरती पूर्वी व्यायाम वगैरे हे सगळ्या गोष्टी रेग्युलर चालू होत्या. पण लग्नानंतर मी ऍक्च्युली डिप्लोमा मेकॅनिकल ऍडमिशन घेतलं आणि त्या ऍडमिशन आणि अभ्यास आणि हे करत करता सांसारिक सुख ह्या गोष्टीचं एक कोलॅबोरेशन होऊन आहे ना, माझं वजनाचा काटा कधी वाढला आणि ते मेजरमेंटमध्ये कधी वाढलं हे मला कधी कळालं नाही. आणि हे करताना जेव्हा मी डिप्लोमा पासआउट झालो तेव्हा कळालं की हा आकडा साधारण 12 ते 13 किलो आणि मेजरमेंट भयानक वाढलेलं आहे. आणि हे करत असताना आणि मेजरेबल माझी मिसेस पूजा की हे सगळ्या गोष्टी बघत होती. ह्याचं ट्रान्सपोर्टेशन एक सुदृढ व्यक्तीतनं एक स्थूल व्यक्तीमध्ये झालेलं आहे. आणि त्यावेळेस तिने एक व्हॅलेंटाईन डे गिफ्टला प्रत्येक मिसेसला वाटत असतं की काहीतरी आपण एक स्पिरिच्युअल या गोष्टीतनं केलं पाहिजे. त्यावेळेस तिने मला एक सायकल गिफ्ट केली, जेणेकरून रेग्युलर मी व्यायाममध्ये व्यस्त राहीन आणि माझं वाढलेलं वजन जे आहे ते कंट्रोलमध्ये आणेन. आणि हीच सायकल ती मारीच BSA मॅकवनची 3,200 रुपयाची ही सायकल मिसेसने मला गिफ्ट केली होती व्हॅलेंटाईन डे गिफ्टसाठी. आणि ती सायकल घेऊन मी रेग्युलर जिम ऍक्टिव्हिटी आणि महिन्यातल्या 1-2 विकेंडला पुणे आणि पुणे परिसरातले जे साईट सीन आहेत किंवा देवस्थान आहे त्या संदर्भात मी प्रवास करू लागलो. आणि हा प्रवास करत करत मी एक हेल्दी लाईफस्टाईल माझ्या अंगी आणली आणि ते वेट कंट्रोलिंग मी माझ्या आपल्या आवाक्यात आणलं आणि एक सुदृढ लाईफस्टाईल मी माझी सुरुवात झाली. संतोष सर, पुढच्या प्रश्नाकडे वळण्याच्या आधी आता जस्ट आपण सगळ्यांनी तुमच्या सायकलचं नाव बघितलं आणि मारीच खूप कॅची नाव आहे खरं तर. आपल्या सगळ्यांना मारीच हे नाव कशाशी असोसिएटेड आहे 100% माहिती आहे. पण बेसिकली हे मारीच हे नाव का ठेवलं तुम्ही सायकलला? कसं सुचलं तुम्हाला हे? सर, आपल्याला रामायण माहित आहे. रामायणमध्ये जेव्हा सीतेचं रावण उचलून घेऊन जातात त्यावेळेस एक सुवर्णमुर्ग असतो तिथं. सुवर्णमुर्ग त्यांची दिशाभूल करत असतो आणि तो सुवर्णमुर्गाचं नाव असतं मारीच आणि रावणाचा तो काका असतो. आणि तो म्हणजे त्या युगातला सगळ्यात एक्सपर्ट रूप बदलणारा एक दैत्य असतो. त्या दैत्य म्हणून मी नाव ठेवलं नाही. माझ्या प्रत्येक सायकलिंग इव्हेंटमध्ये आणि प्रत्येक प्रवासामध्ये तो मारीच मी ज्या रूपाने त्याच्याकडे बघत होतो त्या रूपाने माझ्याबरोबर तो प्रेझेंट होत होता, त्यामुळे त्याचं नाव मारीच असं राहिलं. क्या बात आहे. खूप फॅन्टॅस्टिक खरं तर कन्सेप्ट आहे ही. कारण मी म्हणलं तसं की जनरली मारीच हे जे नाव आपण ऐकतो हे थोडंसं निगेटिव्ह टर्म्स मध्ये आपल्याकडे ऐकलं जातं. आता रामायण महाभारत ज्यांनी आता लॉकडाऊनच्या काळामध्ये रिसेंटली बघितलं असेल
तर खरं तर त्यांना हे नाव नक्कीच परिचित झालेलं असेल. आणि पण तुम्ही एक खूप पॉझिटिव्ह दृष्टी हे नाव तुमच्या सायकलला देताना ठेवलं. खूप मस्त ही कन्सेप्ट आहे. पण आता मारीतचं आणि तुमचं एक नातं जुळलं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आणि तुमचे छोटे-छोटे टप्पे सुरू झाले असतील प्रवासाचे, की सायकलिंगला तुम्ही जवळपास जात असाल. पण पुणे ते कन्याकुमारी ही एक मोहीम तुम्ही पहिल्या काही दिवसांमध्ये तुम्ही आखलीत. तर बेसिकली ह्या मोहिमेचा तुमचा अनुभव कसा होता? सर, ते वर्ष होतं 2013चं आणि त्या वर्षी स्वामी विवेकानंदची 150वी जयंती हे सगळ्या पूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये साजरी केली जात होती. आणि माझ्या लाईफस्टाईलवर स्वामी विवेकानंदचा जो छाप होता आणि त्यांच्या त्या 150व्या जयंतीनिमित्त मला त्यांना एक मानवंदना द्यायची होती आणि तो मानवंदना सायकलिंग करून त्या स्वरूपात द्यायची होती आणि त्या संदर्भात मी मिसेसला तो कन्सेप्ट सांगितला. पुणे टू कन्याकुमारी ह्या सायकलिंग साधारण 1500 किलोमीटरचं अंतर वाया सायकलिंग करायचं, कन्याकुमारीला पोहोचायचं, त्रिवेणी संगमला स्वामी विवेकानंदचं जे स्मारक आहे त्या तिथं पोहोचून आपण आपल्या या सायकलिंग थ्रू 150वी जयंती स्वामी विवेकानंदची साजरी करायची. आणि हा कन्सेप्ट जेव्हा मी कंपनी आणि ऑर्गनायझेशन टीममध्ये जेव्हा सांगितला आणि त्यावेळेस तेही उत्सुक झाले की ह्या गोष्टीचं स्टार्टअप आपण कंपनीच्या प्रिमायसेसमधनं करू. आणि तो दिवस होता 26 जानेवारी 2013. आणि त्यावेळेस आमचे एम-डी साहेब नान्स हरनान्स आणि व्ही-पी सर, गोरवाणे सर ह्यांनी सगळ्यांची उपस्थिती मध्ये ही सायकलिंग जर्नी पुणे इथून स्टार्ट झाली आणि ही स्टार्ट करत करत जर्नी पुढं जात पुढच्या स्लाईडमध्ये दिसेल तुम्हाला. हां, ही सातारा, कराड, त्यानंतर कोल्हापूर आणि हे करत कर्नाटकमध्ये जेव्हा मी एंट्री केलो आणि पहिल्यांदाच मी महाराष्ट्राबाहेर हे सायकलिंग करत होतो. त्यामुळं एक एक्साइटिंग माझ्या मनात सुद्धा होतं, की मला बऱ्याचशा गोष्टी नवीन बघायला मिळणार आहेत या संदर्भात. आणि मी तसं सायकलिंग करत जेव्हा जायचो, शाळकरी मुलांना भेटायचो आणि त्यातनं एक इंटरॅक्शन व्हायचं. आणि मुळात सोलापूरचं असल्यामुळे आहे ना, मला कन्नड अवगत आहे, या भाषा जी कर्नाटकची आहे. आणि हे इंटरॅक्शन जे होतं, जे पूर्णपणे व्हायचं मुलांबद्दल आणि त्यांच्या सूचना आणि मी कशासाठी करतो हे त्यांनाही कळायचं. आणि हे करत करत कित्तूर चेन्नम्मा करत मी बेंगलोर सिटीपर्यंत पोहोचलो. आणि हा प्रवास आणि हे रोड स्टाईल जी होती सायकलिंगसाठी एक सुटेबल असतं, की तुमचं बॉडी आणि ती जर्नी त्यामध्ये तुम्ही सूट व्हायला लागता. आणि हे करत असताना मला एवढं सूट झालं, की मी प्रवासाच्या प्लॅनिंगपेक्षा मी 3 दिवस ॲडव्हान्स प्लॅनिंग म्हणजे सायकलिंगने ते पुढं जात होतो. हे पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल. आणि 3 दिवस अगोदर मी मदुराईला पोहोचलो होतो आणि हा मदुराईचा एक लाकडी रथ आहे, तो एक म्हणजे उत्सव रथ म्हणतात. आणि हा साधारण मला वाटतं मी फेसबुक माध्यमातून ह्याची चौकशी केली, की एक 150-200 वर्षापूर्वीचा हा रथ आहे. आणि हे असे अजब गजब जे म्हणजे आपल्या भारतातली एक वेगळी शैली आहे आपल्याला ह्या सायकल प्रवासातनं मला ही बघायला मिळत होती. आणि मदुराई जेव्हा पोहोचलो 3 दिवस अगोदर पोहोचल्यामुळं ह्यापुढं एक टेंटेटिव्ह बॅकअप प्लॅन मी ठेवला होता. जो पुणे मदुराईनंतर रूट चेंज करून रामेश्वरम आणि कन्याकुमारी असा तो रूट प्रवास होता. आणि तो मी अप्लाय केला, कारण तो रामेश्वरम जे होतं ते ज्योतिर्लिंग आणि दक्षिण काशी हे सर्व आहे आणि ते माझं फेवरेट ज्योतिर्लिंग आहे. आणि ते ज्योतिर्लिंग करून खाली तिरुचंदूर एक असं ठिकाण आहे, की तुम्ही पुढच्या स्लाईडला बघू शकता, की आपल्या पुणे परिसरामध्ये अष्टविनायक जसे आहेत तसं तमिळनाडूमध्ये आहे ना, जे मुरुगन म्हणजे कार्तिक स्वामी, त्याची 11 मंदिर आहेत. 11 मंदिरामधले हे सगळ्यात फेवरेट आणि एक जागृत देवस्थान म्हणून तिथं हे तिरुचंदूरचं नाव घेतलं जातं. पहिल्या असल्या डाव्या कोपऱ्यामध्ये मीनाक्षी मंदिराला मी जेव्हा दर्शन करतो आणि पहिलं माझा एक्सपिरियन्स होता लुंगी घालून कुठल्या तरी देवस्थानामध्ये जायचं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये रामेश्वरमचं जे दक्षिण काशी हे आहे ज्योतिर्लिंग आहे, जे रामाने स्थापन केलं होतं, त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन मी पुढं ह्या गोष्टीत निघालो होतो आणि तिरुचंदूर करून मी माझ्या पुढच्या प्रवासाला मी गेलो होतो. आणि पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला असं दिसेल, की मी रामेश्वरमच्या ब्रिजवर जेव्हा पोहोचलो आणि पहिल्यांदाच ह्या टाईपचा मी ते ब्रिज लंडन ब्रिज सारखाच आहे हे मला ज्ञान होतं. आणि त्यासाठी मी जेव्हा तिथं थांबलो होतो, एक प्रेस एडिटर तिथं पोहोचला होता आणि तो जे एक फोटो सेशन वगैरे चालू होतं, त्यांनी माझं थोडंसं एक इंटरव्ह्यू घेतली आणि माझे कन्सेप्ट त्यांना एवढे आवडले. दुसऱ्या दिवशी माझ्या तमिळनाडूच्या न्यूजपेपरमध्ये अग्रगण्य दिनमणी आणि दिनतने ह्या सगळ्या 2 गोष्टीमध्ये ते माझं त्या इव्हेंट संदर्भात न्यूज आली आणि तो एक वेगळा प्रकार होता. आणि दुसऱ्या दिवशी मला प्रत्येक जण रोडवर हात करून सांगत होता, ए कन्याकुमारी, ए कन्याकुमारी, असं एक वेगळं इंस्ट्रक्शन लोकांकडनं येत होतं. आणि हा जो प्रवास होता कन्याकुमारीचा मी पूर्ण केला असा.
तर कन्याकुमारीची आणि तुमची खरं तर ही पहिली भेट म्हणता येईल. म्हणजे तुम्ही एक खूप नोबल कॉज घेऊन तुम्ही निघालेला होतात. आणि खरं तर आता याच्यानंतर आपण वळणार आहोत. मी मगाशी जसं म्हणलं तसं, की तुम्ही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सही होल्डर आहात. खरं तर ही जी तुमची मोहीम होती ती जम्मू ते कन्याकुमारी म्हणजे तुमची परत दुसरी भेट आहे कन्याकुमारीसाठी. खरं तर जम्मू ते कन्याकुमारी आमच्या अनेक मित्रांनी हा सायकल प्रवास केलेला आहे. पण तुमच्या मोहिमेचं असं काय वेगळेपण होतं, की जेणेकरून तुमची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली? सर, जेव्हा पुणे टू कन्याकुमारी मी हे सायकलिंग प्रवास सक्सेसफुली कंप्लीट केला, त्यावेळेस मला सायकलिंग एक्सप्लोरिंगचं जे थोडंसं एक वेडच लागलं होतं, की सायकलिंग करून भारत आपण पाहायचं. आणि ते करत असताना मी पुढचा प्लॅन आखत होतो आणि माझे जे कलीग आहेत, म्हणजे काम करत असताना त्या ठिकाणचे मित्र, आणि त्यांनी मला एक सजेस्ट केलं. त्यात विशेष नाव घ्यायचं की बेळगावचे विजय पाटील म्हणून आहेत आणि नवनाथ शिंदे म्हणून. ह्यांनी मला सजेस्ट केलं, "एवढं सगळं तू लांब पल्ल्याचं सायकलिंग करतोय आणि हे करत असताना तू कुठल्या रेकॉर्ड बुकमध्ये तुझी एंट्री होते का, हे का पाहत नाही?" आणि या संदर्भात मी लिम्काला ॲप्लिकेशन केलं. लिम्काला ॲप्लिकेशन केल्यानंतर मला असं कळालं का लिम्काच्या 25 वर्षाच्या ह्याच्यामध्ये की अजूनपर्यंत सिंपल सायकल म्हणजे नॉन गिअर सायकल असते. नॉन गिअर म्हणजे जी आपली हर्क्युलेस आणि ह्या सगळ्या सायकली असतात. त्याला दुसऱ्या गिअरने सिंगल एकच स्प्रॉकेट असतं पाठीमागं, आणि त्या गिअरची या रेकॉर्ड बुकमध्ये कुठेही एंट्री नव्हती. आणि तो प्रकार जनरेट करण्यासाठी मी साधारण 2.5 महिने त्यांचा फॉलोअप घेत होतो. आणि हा प्रकार करत असताना त्यांना मी रूट मॅप आणि बाकीच्या गोष्टी पण सजेस्ट करत असतो. आणि शेवटी 2.5 महिन्यांनी लिम्कानी मला त्या रिकग्नाइज्ड इव्हेंट संदर्भात मला मेल आला, तुम्ही हा इव्हेंट करू शकताय. आणि त्या इव्हेंट संदर्भात रूट आणि गाईडलाईन्स आणि एक त्यांचं एक लिम्काला साजेसं असं एक इव्हेंट व्हायला पाहिजे. त्यामुळं पहिल्या रेकॉर्ड होल्डरला कधी चौकट नसते किंवा बॉर्डर नसते. पण मला त्यांनी बॉर्डर आखून दिली, हा इव्हेंट तुम्हाला 25 दिवसाच्या आत करावा लागेल. आणि तो चॅलेंज मी जेव्हा ॲक्सेप्ट करण्यासाठी जेव्हा रूल्स अँड रेग्युलेशन वाचले, ते रूल्स अँड रेग्युलेशन थोडेसे वेगळ्या दर्जाचे होते. जो प्रकार होता जम्मू सिटीपासून सायकलिंग करायचं होतं, ते कन्याकुमारीपर्यंत होतं. आणि हा जो व्हर्टिकल लाईन आपण जर NH44 जो पाहू, तो असा हा. आणि ह्या संदर्भात जेव्हा चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं, ॲक्सेप्ट केल्यानंतर हे एक त्यामध्ये जे गाईडलाईन्स होते, त्यामध्ये एक स्ट्राँग गाईडलाईन्स अशी होती, की तुम्ही सायकलिंग जेव्हा करताय, तेव्हा स्टार्टला आणि एंडला तुम्हाला 2 इंडिव्हिज्युअल गॅजेटेड ऑफिसरचे सही आणि शिक्के लागतील. आणि प्रवासादरम्यान जे काही पोलीस स्टेशन्स किंवा काही गव्हर्नमेंट ऑफिसर्स लागतील, त्यांचंही तुम्हाला स्टॅम्प आणि सही लागेल. आणि हे सगळं पॉसिबल कसं होईल या संदर्भात, किंवा हेच चॅलेंज होतं या प्रवासात. पण मी घेतला होता बसा, आणि पूर्ण फोकस माझं त्या इव्हेंटवर होतं. माझ्या त्या सायकलवर कधीच नव्हतं. आणि तो प्रवास करण्यासाठी मी सर्वप्रथम पहिला विमान प्रवास माझ्या आयुष्यातला केला होता. तो पुणे टू जम्मू सिटी, आणि तोही सायकलिंगसाठी केला होता. मी व्हाया प्लेननी मी जम्मूला पोहोचलो. पण तत्पूर्वी माझी सायकल ही 2 दिवस अगोदर माझा प्रवास तिने सुरू केला होता. मी जम्मू तवी एक्सप्रेसनी ती सायकल मी पार्सल केलं होतं. आणि जेव्हा जम्मू सिटीमध्ये पोहोचलो, पुढच्या स्लाईडमध्ये दिसेल तुम्हाला. हां, हे रामकृष्ण मठ जम्मूचं आहे. आणि तिथं पोहोचलो आणि माझं सामान वगैरे तिथंच ठेवलं आणि थोडंसं इंट्रोडक्शन करून मी सायकल घेऊन येतो, ह्यासाठी मी जम्मू रेल्वे स्टेशनला पोहोचलो. आणि ते पोहोचल्यानंतर तिथं जेव्हा माझी सायकल पाहिली, अक्षरशः डोळ्यातनं माझ्या पाणी आलं. कारण दोन्ही रिम बेंड झालेल्या, 5-5 तारा तुटलेल्या, म्हणजे ही इव्हेंटची माझी सुरुवात होती त्या लिम्काची. आणि हे करत माझ्या सुरुवातीला हे जे चॅलेंजिंग येणार होते, आणि ह्या गोष्टीतनं मी पुढं अंदाज करत होतो, की अजून कुठल्या चॅलेंजेसला मला तोंड द्यायचं आहे. आणि तो दिवस होता रविवारचा. आणि रविवारी टोटल जम्मू सिटी बंद असते. आणि सायकल रिपेअर करण्यासाठी अक्षरशः मला 5 तास लागले. सायकलचं ते दुकानसुद्धा हुडकायला मला 2 तास लागले होते. कारण तिथं गेल्यानंतर आउट ऑफ जम्मू काश्मीरच्या नागरिकाला कोणीही सपोर्ट करत नाही. आणि हे करून जेव्हा मी रामकृष्ण मठला परत आलो, तोपर्यंत रामकृष्ण मठाच्या मठाधिपतींनी 2 गव्हर्नमेंट अथॉरिटीज तिथं बोलवले होते, माझी पूर्ण शहानिशा करण्यासाठी. कारण 6 ते 7 तास मी माझं लगेज तिथंच टाकून मी न सांगता, म्हणजे सांगून गेलो होतो, पण त्यांना हे थोडंसं डाऊट आला. कारण हे जम्मू काश्मीरचा भाग आहे, हे लगेज असं पडलंय, नेमकी ही व्यक्ती आलेली कोण होती? त्या संदर्भात त्यांनी गव्हर्नमेंट अथॉरिटीज आली, त्यांनी माझी चौकशी केली. आणि त्यानंतर मला त्या
रामकृष्ण मठमध्ये मुक्कामाचं ते परमिशन मिळाली. आणि पुढच्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की जम्मू सिटीपासून मी सायकलिंग स्टार्ट केलं. स्टार्ट करताना मला असं वाटलं की हे सगळं होऊन जाईल, पण एवढं सोपं नव्हतं. कारण आता मोदी साहेबांनी जे 370 एचं जे कलम आता चेंज केले, त्यावेळेस अजून लागू होतं. आणि जेव्हा मी गव्हर्नमेंट अथॉरिटीजना माझ्या या इव्हेंटला आणि डॉक्युमेंटेशनला जेव्हा तुम्ही गॅझेट ऑफिसर आहात, या डॉक्युमेंटची पूर्तता करण्यासाठी तुमच्या सही शिक्के लावतात, हे जेव्हा मी त्यांना सांगितलं, ते म्हणायचे की तू भारताचा आहे, हे जम्मू काश्मीर आहे, ह्या गोष्टीतनं आम्ही तुला काही मदत करू शकत नाही. हे सकाळी 8 पासून मी पहिली सही आणि राईड चालू करण्यासाठी मी जे वणवण करत होतो. आणि शेवटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन जम्मूमधल्या एक लेडी गॅझेट ऑफिसरनी त्यांनी मला सही दिली आणि साधारण 1:30 वाजता माझा इव्हेंट सुरू झाला. आणि पहिल्या दिवशी न जेवता माझा तो इव्हेंट सुरू झाला. आणि हे जेव्हा संध्याकाळी मी जेव्हा पोहोचायचो, तेव्हा परत 2 गॅझेट ऑफिस हुडकावं लागायचे. आणि हा सगळा जो दिव्य प्रकार होता, आणि त्यामुळं सायकलिंगचं टायमिंगच चेंज व्हायचं. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जे प्रिन्सिपल्स वगैरे असतात, त्यांच्या अ, सही आणि शिक्क्याने ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत होत्या. त्यासाठी पण 10 पर्यंत मला वाट बघावं लागायची. आणि त्यानंतर हे सायकलिंग सुरू करावं लागायचं. आणि हे करत असताना मी टप्प्याटप्प्याने मी पुढे जात होतो. आणि शाळा कॉलेजमध्ये माझ्या सायकलिंग आणि सायकलिंग अवेअरनेस संदर्भात लेक्चरसुद्धा देत होतो. पण पुढची स्लाईड नेक्स्ट. आणि हे करत असताना मला असं जाणवलं की मी सायकलिंग करतोय, पण त्या स्पीडने मी तिथं पोहोचू शकत नाही कन्याकुमारीपर्यंत. आणि थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी ह्याच्यामध्ये लावावी लागली होती. NH44 हा हायवे होता. आणि त्यामध्ये एक हिमाचल प्रदेशचा एक छोटासा एक 8 किलोमीटरचा जो तुकडा लागतो, त्यामध्ये हे जे डाव्या साईडला प्रचंड मोठी शिवमूर्ती दिसते, त्या शिवमूर्तीचा आशीर्वाद घेतला. आणि या गोष्टीचा आशीर्वाद मी पुढच्या माझ्या प्रवासाला सुरुवात केली. आणि एक स्ट्रॅटेजी चेंज करण्याचं एक ठळक सांगतो. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एक EMO इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून एक संध्याकाळी म्हणजे ऑफिस टाईम संपल्यानंतर एक डॉक्टर असतात, तेही गॅझेट ऑफिसर असतात. त्यांच्या सहीनुसार पण हे इव्हेंट चालत होता. त्यामुळं स्टार्ट आणि एंड हे आता ह्याच्या पुढं जे होत होतं, माझं गव्हर्नमेंट ऑफिसमधनंच होत होतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधनंच होतं. आणि हे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी मला सकाळी 10 वाजता जे सुप्रिटेंडेंट ऑफ मेडिकल ऑफिसर्स यांच्या सही लागायचे. आणि त्यानंतर मी साधारण 11 वाजता हे सायकलिंग सुरू करायचो. कधी-कधी असं व्हायचं, सुप्रिटेंडेंट साहेब, जे मेडिकल सुप्रिटेंडेंट साहेब आहेत, ते लवकर कामावर यायचे वेळेवर. आणि त्यांचा जो शिक्का घेऊन जो पिऊन असतो ना, तो 11:30ला वगैरे त्या कामाला लागायचा. आणि हे साधारण 1 ते 1.5 तास त्याची वाट बघत कधी-कधी लागायचं. म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा पार्ट इतका किचकट होता, की तुम्हाला कुठल्या गोष्टीतनं मूव्ह करता येत नव्हतं, की सायकलिंग आणि त्या गोष्टीतनं डॉक्युमेंटेशन कंप्लीट केल्याशिवाय. आणि हे करतच मी पुढं जात होतो. पुढची स्लाईड. हां, हे जेव्हा मी दिल्लीला पोहोचलो, सगळ्यात अवघड जेव्हा काय असतं, तर ते मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशन करणं. कारण एकतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल एवढे लांब असतं आणि साईड सीइंग पण त्या गोष्टीतनं थोडंसं करायचं असतं. आणि ऑब्व्हियसली या गोष्टीचं मलाही एक मनामध्ये ठेवलं होतं. आणि बरेच जण ताजमहलला जातात आणि ताजमहलचा फोटो त्यांच्या त्या इव्हेंटमध्ये येत नाही. आतमध्ये प्रिमाइसेसमध्ये जावं लागतं. आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला एक तिथं लॉजिंग घ्यावं लागतं, तुम्हाला सायकल हे करावं लागतं. आणि ते लॉजिंग वगैरे खूप एक्सपेन्सिव्ह असतं. त्यासाठी मी एक शक्कल दौडली. खुलताबाग बॅक साईड म्हणजे त्या अपोजिट साईडला एक बाग लागते. त्या बागेत थ्रू मी तो व्ह्यू कॅच केला. आणि त्या डेस्टिनेशनचं मी ते सुख अनुभवलं, की जिथं मारीच पोचली, ते ताजमहलचं ते मनोहर दृश्य आहे. हे करतच मी पुढे जात होतो. आणि बरेचसे फॉरेनर सायकलिस्टला पण मग जेव्हा माझे कन्सेप्ट कळले, की हा या गोष्टीसाठी सायकलिंग करतोय. त्याही म्हणजे एक फॉरेनर कपल आहे, ते माझ्याबरोबर सायकलिंग बरोबर फोटो घेतलेला आहे, हे तुम्हाला दिसतंय. आणि हे करत असताना हे डॉक्युमेंटेशनचे प्रकार आहे, हे करत मी पुढं मध्य प्रदेशमध्ये पोहोचलो. मध्य प्रदेशमध्ये सिवनी आणि या सगळ्या भागामध्ये जेव्हा पोहोचलो. नेक्स्ट स्लाईड. हां. हे मध्य प्रदेश स्टार्ट होतं. तेव्हा सिवनी, नरसिंहपूर, सागर ह्या सगळ्या एकदम निर्जन वस्ती आहे या सगळ्या भागामध्ये. आणि त्यानंतर हे लागतं जे आपलं पेंच टायगर रिझर्व म्हणजे सिवनीचं जे जंगल लागतं. आणि हे क्रॉस करून मी जेव्हा डॉक्युमेंटेशनसाठी मला साधारण 11 पर्यंत थांबावंच लागायचं सकाळपर्यंत. आणि रात्री साधारण 12:30-1 हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मला इमर्जन्सी वॉर्डमध्ये ते सही शिक्क्यासाठी जावं लागायचं. म्हणजे ही सायकलिंग राईड जी होती, ती नॉर्मली जे सायकलिस्ट करतो,
तो सकाळी 6ला करतो आणि संध्याकाळी 6ला बंद करतो. म्हणजे ह्याच्यात चॅलेंज तेच होतं की तुम्हाला सायकलिंग स्ट्रॅटेजी चेंज करावी लागणार होती, कारण तो रेकॉर्ड तुम्हाला त्यांच्या गाईडलाईन प्रमाणे कंप्लीट करण्यासाठी. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि हे करत मी हैदराबाद क्रॉस केलं. हैदराबाद क्रॉस केल्यानंतर थोडासा मला तो रिलीफ मिळाला आणि अपुरी झोप ह्या सगळ्या गोष्टींनी ते एक चॅलेंजिंग होतं, कारण डॉक्युमेंटेशन ते करायचंच आहे आणि पुढं सरकायचं आहे. आणि जेव्हा कन्याकुमारी 500 किलोमीटरचा मैलाचा मला दगड दिसला, त्यावेळेस एक जीव भांड्यात पडला होता. आता मंजिल दूर नाही आपली, फक्त काही दिवसावर. आणि हे करत मी जेव्हा पुढं पोहोचलो आणि माझ्या ह्या इव्हेंटच्या ठरलेल्या 25 दिवसाच्या प्लॅनिंगच्या मी 23 दिवसात हे जम्मू टू कन्याकुमारी अंतर विथ लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनी दिलेले गाईडलाईन सगळे कंप्लीट करत मी पोचलो. आणि हे एक त्रिवेणी संगम आणि स्वामी विवेकानंदचं जे रॉक मेमोरियल आहे तिथं पोचलो. आणि त्यानंतर माझं एक पहिलं जे देवदर्शन होतं हे पद्मनाभ स्वामीचं, आणि तिथून मी तो रिटर्नचा प्रवास करणार होतो. आणि हे सगळं दिव्य एवढं असताना तुम्ही जेव्हा रेकॉर्ड एवढ्या तुमच्या फुल इफिशियन्सीने करताय, आणि हे रेकॉर्ड म्हणजे व्हेरीफाईड करण्यासाठी एक 2 प्रोसिजर आहे. एक नॉर्मल प्रोसिजर आहे नॉर्मल क्यूमध्ये, आणि फास्ट ट्रॅक सर्व्हिस आहे. फास्ट ट्रॅकमध्ये साधारण तुम्हाला 75,000 फीस पे करावं लागतं, आणि ते 3 दिवसामध्ये तुमचं रेकॉर्ड व्हेरिफिकेशन होतं, तुम्ही क्वालिफाईड आहेत का डिस्क्वालिफाईड आहेत. पण जेव्हा तुम्ही नॉर्मल क्यूमध्ये येत आहे, हेच जे अंतर आहे, कारण लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचं जे कॅलेंडर इयर आहे ते जून ते जून असतं. त्यामुळं काय होतं की रेकॉर्ड तुम्ही जर डिसेंबरमध्ये केला असता, साधारण तुमचा रेकॉर्ड पब्लिश होण्यासाठी साधारण 1.5 वर्षाचा लागला. माझ्याही बाबतीत तेच झालं. मी नॉर्मल क्यू सिलेक्ट केलं, आणि मी जेव्हा लिम्का रेकॉर्ड माझ्या हातात लागला तोपर्यंत मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा कंप्लीट केलं होतं. आणि त्या गोष्टीचं एक नोंद म्हणजे पुण्यामध्ये एक संस्था आहे, लाईक माइंडेड इनिशिएटिव्ह एम्पॉवरमेंट अशी लाईफ म्हणून ती आहे. आणि त्या वर्षीचं एक युवा पुरस्कार म्हणून मला ते डिक्लेअर झालं, आणि ते मला माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळालं. आणि त्यांचं एक सजेशन असं होतं की तुम्ही जे करताय ते पण सायकलिंग प्रत्येक घराघरात केली पाहिजे, हे असं त्यांचं मला एक सूचना होती. आणि त्या सूचनेचं पालन मी नक्कीच माझ्या पुढच्या इव्हेंटमध्ये करू असं ताईंना मी सजेस्ट केलं होतं. आणि असा तो दिव्य जम्मू टू कन्याकुमारी सायकलिंगचा एक वेगळा टप्पा करत आणि गाईडलाईन कंप्लीट करत हा सगळा जर्नीचा तो प्रवास झालेला. ओंकार. सर, खूपच इन्स्पायरिंग असा हा तुमचा प्रवास आहे. कारण तुम्ही जसं सांगितलं की ही तुमची सुरुवात खूप अडखळत झालेली होती, काही तुम्हाला हर्डल्स खूप आले, पण तरी ते तुमच्या डोक्यावर एक परफॉर्मन्सचं प्रेशर असताना सुद्धा तुम्ही ते यशस्वीपणे खरं तर कम्प्लीट करून दाखवलं. आणि आम्हाला सगळ्यांनाच याचा खूप अभिमान आहे. आणि आता आपण वळणार आहोत आजचा जो आपला लाईव्हचा पूर्ण एपिसोड आहे त्याच्या मुख्य हिरोकडे, जे विदाऊट फिअर आहे. विदाऊट फिअर तर आता आपण बघितलं, पण विदाऊट गिअर संतोष सरांनी जो रेकॉर्ड केलेला आहे, सो त्या रेकॉर्डकडे आता आपण वळणार आहोत. आणि आपण पुढचा जो आपला सगळा वेळ आहे त्याच्यातनं आपण त्या संपूर्ण रेकॉर्डची आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी संतोष सर मला सांगा की इतर सगळ्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड नोंदवले जातात, पण इतर स्पोर्ट्स मधनं गिनीज बुक मध्ये नोंदवले जाणारे रेकॉर्ड्स आणि सायकलिंगचे रेकॉर्ड्स याच्यामध्ये नक्की काय फरक असतो? ओके. ओंकार, गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा हे एक स्पोर्ट्स प्रकारच आहे. आणि ते करत असताना जे सायकलिंग इव्हेंट्स आहेत त्यामध्ये हे लॉंगेस्ट डिस्टन्स बायसिकल इन सिंगल कंट्री हा जो प्रकार आहे त्याबद्दल मी थोडंसं विश्लेषण करतो. रेकॉर्ड बुक म्हणलं तर त्यामध्ये जे रेग्युलर स्पोर्ट्स असतात त्यामध्ये जे स्पोर्ट्समन असतात ते त्यांच्या स्पोर्ट्समध्ये मिळालेल्या नैपुण्यामुळं किंवा त्यांच्या त्या इम्प्रूव्ह केलेल्या त्या गोष्टीमुळे ते वर आलेले असतात, आणि ते त्या स्पर्धेमध्ये इफिशियंट ते खेळ करून ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एंट्री मारत असतात. पण सायकलिंग कन्सेप्टमध्ये प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना जो सायकलिस्ट सायकलिंग करत असतो तो पूर्ण अवगत असते असं नाही आहे. ते प्रत्येक घटना, प्रसंग त्याला ती ट्रेंड करत असते त्या जर्नीमध्ये, आणि प्रत्येक टप्प्याने तो रेकॉर्ड होल्डर आहे ना तयार होत असतो. आणि पूर्व त्याला तयारी कुठल्याच गोष्टीचं मिळत नसतं. आणि जे रेग्युलर स्पोर्ट्स प्रकार आहे त्यामध्ये ज्याचे ट्रेनर्स असतात ते एकदम क्वालिफाईड असतात, आणि त्यांचं एक मार्गदर्शन त्या खेळाडूला मिळत असतं, आणि त्याने तो तयार होत असतो. आणि त्या स्पोर्ट्सचे टोटल खाचे खुळगे त्या सगळ्या गोष्टीला तो इन्स्ट्रक्टर सांगत असतो.
पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तसं नसतं सायकलिंगमध्ये. सगळे गाईडलाईन्स काय आहेत त्या संदर्भात तुम्हाला माहिती घ्यायची असते. त्यामध्ये तुम्ही जिथे डिस्क्वालिफाईड होणार आहेत ते लूज पोल्स ते माहिती करून घ्यावं लागतात आणि मेन म्हणजे तुमचे कॉम्पिटिटर हे तुम्हीच असतात आणि सर्वस्वी जबाबदारी त्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची तुमची असते. इतर कॉम्पिटिशनमध्ये एक स्ट्रॉंग मुद्दा जो असतो तो फिजिकली तुमचा अपोजचा कॉम्पिटिटर जो असतो तो फिजिकली तुमच्या समोर अवेलेबल असतो. त्याचं फील, त्याचं स्ट्रॉंग पॉईंट, त्याचं माइंडसेट किंवा त्याचं तो खेळातलं किती स्ट्रॉंग आहे आणि कुठल्या ह्याच्यामध्ये तो थोडासा कमी पडतोय हे हुडकून काढायचं आणि जस्ट त्याला त्या पॉईंटमध्ये मागं टाकायचं आणि ती स्पर्धा गळ्यात मारायची असते आपल्या. पण हे करत असताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे एक वेगळा प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं, तो जो कॉम्पिटिटर असतो तो अनविजिबल असतो. कारण जगातला कुठलीही व्यक्ती आणि कुठल्याही देशामध्ये तुमचं त्या इव्हेंटमध्ये, त्या रेकॉर्डमध्ये, त्याच्या देशामध्ये रेकॉर्ड करून तुमचा तो कॉम्पिटिटर होत असतो. आणि होत असताना हे अनविजिबल जो कॉम्पिटिटर आहे तो टेक्निकली, फिजिकली आणि माइंडसेट किंवा त्याला कुठल्या ब्रँडचा सपोर्ट आहे हे सगळं अनविजिबल असतं आणि अशा गोष्टी माहीत नसताना आपण तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये उतरायचा आणि तो प्रवास चेस करायचा हे एक वेगळं चॅलेंज आहे. आणि इतर स्पोर्ट्स प्रकारामध्ये काय होतं, एक फिनिश लाईन असते आणि ते फिनिश लाईन तुम्ही क्रॉस केल्यानंतर आहे ना तुम्हाला कळतं ही स्पर्धा संपली आहे. एकतर तुम्ही विनर आहे, फिनिशर आहे किंवा तुम्ही तुमचं पर्सनल बेस्ट दिले या ह्याच्यामध्ये. आणि किंवा काही अंपायरचं एक प्रोसिजर असते की ते लोक सांगतात हा क्वालिफाईड आहे, हा डिस्क्वालिफाईड, हा विनर आहे. पण रेकॉर्ड बुकमध्ये तसं नसतं. एक GPS युनिट जे असतं ते थर्ड पार्टी ऑब्झर्वेशन तुमच्यावर सगळं निगराणी ठेवत असतं आणि ह्या प्रकारात जर तुमचं GPS युनिट गणलं तुमचा खेळ कलास. हा एक स्ट्रॉंग ड्रॉबॅक ह्या सगळ्या प्रकारामध्ये असतो. आणि स्पर्धेचं जेव्हा आपण स्पर्धा अटेंड करतो इतर खेळामध्ये ते एक स्पोर्ट्सचं एक वातावरण असतं. एक लाऊड म्युझिक लागलेलं असतं, तुमचे एक सपोर्टर असतात, तुम्हाला चेअरअप करत असतात आणि त्यामुळं तुम्हाला एक वेगळं म्हणजे तो जो उत्साह असतो तो डबल होतो आणि तुमचा परफॉर्मन्स अजून जरा हाय होतो. आणि हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तो कुठलाच स्पोर्ट्स वातावरण नसतं आणि हे करत असताना तुम्हाला तुमचं मोटिवेटर तुम्हालाच बनायचं असतं आणि प्रत्येक वेळेस वाटत असतं की ह्या गिनीजवरनं काढता पाहिजे आणि हे माइंडसेट ठेवून त्याच्यामध्ये रोवायचं आणि परत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर आपला छाप उमटायची हे एक वेगळी बाजू आहे. आणि इतर प्रकारामध्ये एक कॅटेगरी असते की स्पर्धेमध्ये तुम्ही फिनिशर झाला, रँकिंग कॅटेगरीमध्ये आलाय, पोडियम फिनिशर झालाय किंवा तुमचं पर्सनल बेस्ट दिलाय. पण रेकॉर्डमध्ये तसं काय नसतं. एक तर रेकॉर्ड क्वालिफाईड किंवा डिस्क्वालिफाईड आणि फिनिशरला रेकॉर्डमध्ये स्थान नाही आहे. जस्ट आणि तुम्ही सर्वोत्तम दिल्यानंतर सुद्धा हे तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी परत डॉक्युमेंटेशननी हे तुम्ही सर्वोत्तम दिलंय हे सगळं डॉक्युमेंटेशन थ्रू प्रूव्ह करावं लागतं. हा एक वेगळा चॅलेंज हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जनरली कसं होतं, सायकलिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संदर्भात आपण जेव्हा कॅल्क्युलेशन किंवा हिशोब करतो प्रत्येक माइंडसेटमध्ये असं असतो की जनरली डेली एवढे किलोमीटर करायचे आणि हे फिजिकली चॅलेंजेस येतात, ह्याला ओव्हरकम करायचं आपण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चेस करू. पण मुळात जेव्हा गिनीज रेकॉर्ड आपण अटेम्प्ट करतो ह्या गोष्टी तिथं नसतातच. तुमच्या समोर येतात तो भूगोल आणि मानसशास्त्र. कारण जिओलॉजिकल आणि हवामान जे आहे ते प्रत्येक ठिकाणी चेंज होत असतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावी लागते. तुम्हाला सायकलिंग आणि बाकीच्या गोष्टी कराव्या लागत असतात आणि जसं तुम्ही सायकलिंग इव्हेंट किंवा त्या जर्नीमध्ये पुढं जायला लागतात त्यावेळेस तुम्हाला असं कळायला लागतं हा मानसशास्त्राचा विषय आणि तो तिथं कस लावणार असतो. आपण अभ्यास करून जातो गणित आणि फिजिक्सचा आणि खरंच तिथे एक्झाम द्यायची असते भूगोल आणि मानसशास्त्राचा. असा तो एकदम स्पर्धेचा आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सायकलिंग म्हणजे हे टोटली डिफरंट हा विषय आहे. ओंकार सर, लिम्काचा तुमचा रेकॉर्ड असू दे किंवा आता गिनीजच्या रेकॉर्ड बद्दल आपण पुढे जाऊन बोलणारच आहोत. तर माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही इव्हेंट तुम्ही सोलो केलेले आहेत, म्हणजे तुमच्याकडे कुठली सपोर्ट टीम नव्हती आणि एक तुमच्याकडे एक फिक्स चॅलेंज होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक अंतर जे आहे ते स्पेसिफिक टाइम मध्ये तुम्हाला कापायचंय. तेही जसं तुम्ही आता सांगितलं की स्वतःशीच तुमची स्पर्धा असते आणि तुमच्या सपोर्टला कोणी नाही किंवा समजा तुम्हाला काही अडीअडचणी आल्या तर त्या सॉल्व्ह करायला मात्र कोणी नसतं. पण मग याच्यातनं असा एक प्रश्न उद्भवू शकतो की सोलो सायकलिंग करणं आणि एखादी सपोर्ट टीम घेऊन एखादी सायकल मोहीम करणं याच्यामध्ये नक्की म्हणजे कितपत फरक पडतो, याच्यात नक्की काय फरक आहे? ओंकार नक्कीच. जेव्हा रेकॉर्ड कॅटेगरी असते त्यामध्ये मेन्शन असतं गाईडलाईन्समध्ये तुम्ही सपोर्ट व्हेकल घेऊ शकताय किंवा तुम्हाला घेता येत नाही. आणि हे असताना
की मी जो पहिला लिम्काचा जो इव्हेंट केला होता तो सोलो सिंगल स्पीड असा होता विदाऊट सपोर्ट. आणि जो गिनीज केला होता त्यामध्ये असं काही मेन्शन नव्हतं तुम्ही हे सोलो करू शकताय किंवा सपोर्ट व्हेकल घेऊ नाही शकत. त्यामध्ये दोन्ही सोलोही करू शकत होता किंवा सपोर्ट व्हेकल पण घेऊ शकत. पण ह्याच्यामध्ये एक मोठा फरक जो पडतो तो फंडचा पडतो. जेव्हा तुम्ही सपोर्ट व्हेकल घेताय त्यामुळे तुमचा तो इव्हेंटचं जे कॉस्टिंग असतं ते साधारण 5 पट वाढतं. आणि जेव्हा तुम्ही सोलो करताय ते इव्हेंटचं कॉस्टिंग जस्ट तुमच्या त्या 20% मध्ये ते इव्हेंट होऊ शकतो. म्हणजे हे इव्हेंटच्या बजेटचा जो विषय होतो त्यावेळेस तुम्हाला सिलेक्शन करावं लागतं. तुम्हाला सोलो करायचं आहे किंवा तुम्हाला विथ सपोर्ट व्हेकल करायचं आहे. आणि हे करत असताना दोन्ही विषय खूप वेगळे आहेत, खूप वेगळे आहेत. कारण जेव्हा सपोर्ट व्हेकलने आपण हा इव्हेंट करत असतो तेव्हा सायक्लिस्टचं सगळं जे लगेजचं सामान असतं ते त्या बॅकअप व्हेकलमध्ये असतं. आणि तो फक्त सायक्लिस्ट जस्ट एक अर्ध्या लिटरची पाण्याची बॉटल समोर लावून सिपर लावून तो सायकलिंग करत असतो. फक्त त्याला एक गोष्ट करायची असते, त्या जीपीएस मीटरवर ऑब्झर्वेशन करायचं असतं. पण हे विथ सपोर्ट म्हणजे सोलो सायकलिंगमध्ये काय होतं की ते सामान जे लगेज त्याला कॅरी करायचं असतं ते त्या सायकलिस्टच्या कॅरेजवर लावलेलं असतं. आणि ते वजन साधारण 10 किलो ते 17 किलो कमीत कमी असतं. ते मे बी ज्या म्हणजे कॉम्पिटिटरच्या रिक्वायरमेंट पण आहे ते मे बी जास्त पण असू शकतं. आणि हे करत असताना जे सपोर्ट व्हेकलचे जे मेंबर्स असतात ते त्या सायकलिस्टचं डाएट, न्यूट्रिशन आणि जेवण खाणं आणि हे ढाब्यावर राहण्याच्या सगळ्या सोयी संदर्भात सगळ्या गोष्टीची पूर्तता करत असतात. ह्याला काय डेली इसेन्शियल न्यूट्रिशनमध्ये काय द्यायचं आणि त्या संदर्भात कुठल्या गोष्टी करायच्या. पण हे जेव्हा सोलो तुम्ही इव्हेंट करत असताय त्यावेळेस एक मोठं चॅलेंज असतं. तुम्हाला न्यूट्रिशन संदर्भात तुम्हाला स्वतःचे डिसिजन घ्यावं लागतात. ढाब्यावर गेल्यानंतर तुम्हाला स्वतः ऑर्डर द्यावी लागते. आणि रूम म्हणजे अकॉमोडेशन संदर्भात जेव्हा तुम्ही हॉटेलिंग सर्च करताय तेव्हा तुम्हालाच त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि हे जे टाइम लॉसचं आहे तो प्रकार तो सोलो आणि विथ सपोर्ट व्हेकलमध्ये हा ट्रिमेंडस आहे. आणि हे करत असताना मेंटली फ्रस्ट्रेशन जे होतं ते सोलो इव्हेंटमध्ये थोडंसं जास्त असतं. पण हे मॅनेज जेव्हा तुम्ही करता ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि दुसऱ्या जेव्हा सायकलिंग करताय दुसऱ्या दिवशीचं जे प्लॅनिंग असतं जस्ट तो विथ सपोर्ट्स व्हेकलचा जो सायकलिस्ट असतो तो आराम करतो. त्याला जिथं दुखत असतं त्या संदर्भात त्याचे फिजिओथेरपिस्ट त्याच्याबरोबर असतात. ते सगळे मसाज किंवा तो फिजिओथेरपिस्ट तो थेरपी करतात आणि तो मस्त एक 8-10 तासाची झोप घेतो आणि दुसऱ्या दिवसासाठी तयार होतो. पण सोलो सायकलिस्ट जो असतो त्याला त्याचे कपडे धुण्यापासून ते उद्या दुसऱ्या दिवशीचे प्लॅनिंग, डॉक्युमेंटेशन, डाटा सेव्हिंग, फोटोग्राफी ह्या संदर्भात सगळे स्टोरेजच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि हे जे चॅलेंजिंग प्रकार आहे हे सोलोमध्ये जो माइंडसेट जो प्रकार आहे हे टप्प्याटप्प्याच्या ह्याच्याने येतो. एकदम तो प्रकार येत नाही. म्हणजे हा जो थ्रिल आहे तो असा आहे की जेव्हा तुम्ही विथ सपोर्ट 200 किलोमीटर म्हणजे विथ सपोर्ट व्हेकल 200 किलोमीटर सायकलिंग जेव्हा करताय तीच व्यक्ती जेव्हा सोलो सायकलिंग विथ लगेज जेव्हा करते ती 75 किलोमीटरमध्ये तेवढीच फर्स्ट एड होती जेवढे 200 किलोमीटरमध्ये होते. त्यात जर हे सगळं करत असताना सोलो सायकलिंग करत असताना ज्यात सिंगल स्पीड सायकल असेल तर हा प्रकार नक्कीच वेगळा असतो आणि तो एक थ्रिलर असतो. आणि सायकलिंग संदर्भात जे जाणणारे आहेत थोडीफार ते सांगतात की ठीक आहे हे कॅल्क्युलेशन प्रमाणे होऊ शकतं. पण लॉंग डिस्टन्स सायकलिंग संदर्भात जे पूर्णपणे जाणतात त्यांना या गोष्टींना कळतं की हे किती हॉरेबल आणि ह्या सगळ्या प्रकार किती हार्ड आहेत. आणि ते खरंच आश्चर्यचकित होतं या संदर्भात. ओंकार. म्हणजे संतोष सर, थोडक्यात तुमच्यावर कायम एक केअरटेकर असतो जेव्हा तुम्ही सपोर्ट टीम बरोबर घेऊन जाता आणि जेव्हा तुम्ही सोलो करता तर त्याला ज्या काही अडीअडचणी असतात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःची स्वतःला काळजी घ्यायची असते. आता आपण मुख्य तुमच्या त्या इव्हेंटकडे वळूया की ज्या वेळेला तुम्ही गिनीज बुक साठी तुम्ही रेकॉर्ड करायचं ठरवलं. आता बेसिकली तुम्ही मगाशी सांगितलं की अत्यंत साधी अशी तुमची सायकल आहे 2,500 हजाराची तुम्ही म्हणलात तसं. अनेक लोकांना असं वाटतं की रेकॉर्डसाठी ज्या सायकली असतात तर त्या सगळ्या 1.5 लाख, 2 लाख, 10 लाखापर्यंत सायकली असू शकतात आणि म्हणूनच तो जो रेकॉर्ड असतो तो सुलभ होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या अडीअडचणी टेक्निकल दृष्टीने येऊ शकत नाहीत असा एक लोकांचा समज असतो. पण खरं तर इथंच तुमच्या रेकॉर्डची खासियत आहे आणि ती म्हणजे अशी आहे की तुम्ही तुमची सायकल अत्यंत सामान्य होती जसं तुम्ही मगाशी सांगितलं तसं. त्याच्यात फीचर्स नव्हते एखाद्या ऍडव्हान्स सायकल सारखे. पण या सायकलनी जेव्हा तुम्ही गिनीज बुक करायचं ठरवलं म्हणजे गिनीज बुक साठी जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करायचा ठरवलात तर तुम्हाला पर्सनली आलेली चॅलेंजेस तुम्हाला काय वाटतात?
नक्कीच. हे एक थोडंसं वेगळं चॅलेंज होतं. कारण मी जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अप्लाय केला होता, त्यावेळेस एक सायकलिस्ट तो सेम अटेम्प्ट करत होता. तो गुरजीत सिंग पटियालाचा पंजाबचा सायकल रायडर होता आणि तो नॅशनल गोल्ड मेडलिस्ट तो रायडर होता त्या सायकलिंग प्रकारामध्ये. आणि हे करत असताना तो ₹1,25,000 सायकल घेऊन आणि विथ सपोर्ट व्हेइकल घेऊन साधारण 6 महिन्याच्या त्या कालावधीमध्ये त्याने 16,000 किलोमीटरचं अंतर कंप्लीट केलं होतं. आणि हा जो इव्हेंटचा प्रकार त्यांनी कंप्लीट केला होता. आणि हे जेव्हा त्यांनी सबमिट केलं होतं त्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या डॉक्युमेंटेशनच्या त्या प्रकारातनं तो डिस्क्वालिफाईडचं लेबल घेऊन त्या रेकॉर्डच्या स्पर्धेतनं बाहेर फेकला गेला होता. हे मोठं एक म्हणजे ड्रॉबॅक समोर दिसत असताना, कारण एवढी मेहनत घेऊन पण हा माणूस जर सपोर्ट व्हेइकल घेऊन जर फेल होत असेल, त्यावेळेस हेच चॅलेंज मी एक ₹3,200ची एक साधी सायकल, नॉन गिअर सायकल जी आहे ती घेऊन आणि एक लिमिटेड टाइम पिरियडमध्ये साधारण 111 दिवसांमध्ये ही डेडलाईन मी ठेवून हा रेकॉर्ड मी चेस करतो आणि तेही सोलो विदाऊट सपोर्ट. हे जेव्हा घेतलं आणि बरेचसे मला फीडबॅक्स येत होते. अरे म्हटलं, हे सपोर्ट व्हेइकल घेऊन एवढ्या ॲडव्हान्स सायकलिस्ट घेऊन तो फेल झालाय आणि ह्याच्यामध्ये या रेकॉर्ड बुकमध्ये हा काय तीर मारणार आहे. असे बऱ्याचशा सायकलिस्टचे मला रिव्ह्यूज यायला लागले आणि ते मला असे टोमणे आणि त्यासमोर मी ह्या गोष्टीला कधी दाद दिली नाही. फक्त माझा जो कन्सेप्ट होता, मी सायकलवर कधी फोकस करत नव्हतो. माझा जो फोकसिंग प्रकार होता, की गिनीजला हे ट्रॅक कसं करायचं आणि ह्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं कसं आणि त्याला प्रॉपर वे कुठली असेल. आणि हे करत असताना मी तेच केलं जे मला पूर्वीप्रमाणे करायचंच होतं, सिंगल स्पीड. आणि मी गिनीजमध्ये जो जाणार होतो, तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चेस करण्यासाठी जाणार होतो. मी एक कॉमन मॅन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जाणार होतो. जे शाळकरी मुलं असतात, जे शाळेसाठी सायकल घेऊन जात असतात किंवा वेगवेगळ्या कामासाठी डेली रुटीनमध्ये एक साधी सायकल वापरतात. ती साधी सायकल गल्ली टू गिनीज नेण्याचा तो माझा शुद्ध प्रयत्न होता आणि तो प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या इव्हेंटमध्ये केला. असं नाही की ह्या गोष्टीमध्ये एक सायकल घेऊन केलाय. ह्या रेकॉर्डसाठी बऱ्याच मातब्बर सायकलिस्टनी सायकल प्रवास केले. जेव्हा तुम्ही त्याच्या फेल्युअरची लिस्ट बघताय, तेव्हा हे तुम्हाला कळून जाईल की ह्याच्यामध्ये सक्सेस चान्सेस जस्ट 10% आहेत. कारण माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत अटेम्प्ट केलेला जो पाकिस्तानचा एक रायडर आहे, अब्दुल रहमान पलवाल म्हणून आहे. तो एक वेळ अशी पण आली होती, भारत वर्सेस पाकिस्तान ह्या रेकॉर्ड संदर्भात फाईट चालू होती. म्हणजे संतोष उडीचा रेकॉर्ड तोडण्यासाठी तो सायकलिंग करत होता. पण ह्या गोष्टीमध्ये 20,000 किलोमीटरचं सायकल साधारण 10 महिन्यात करून सुद्धाही तो या रेकॉर्डला पोहोचू शकला नाही. आणि ह्या संदर्भात अजून जर सांगायचं झालं तर हैदराबादचा एक रायडर आहे, त्यांनी 18,000 किलोमीटर केले होते. त्यानंतर एक हिमाचल प्रदेशचा रायडर होता, त्यांनी 19,000 किलोमीटर होते. आणि हे सगळे प्रकार होते 9, 10, 11, 12 महिन्यामध्ये त्यांनी केले होते. पण त्यांना या गिनीजच्या रेकॉर्ड प्रकारापर्यंत पोहोचता आलं नव्हते. फक्त जर्नी करून उपयोग नाही आहे, त्यासाठी तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंटेशन आणि प्रॉपर माइंडसेट ठेवून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असं. आणि हा जो चॅलेंज आहे, हेच एक वेगळं चॅलेंज मला एक गिनीज स्टार्ट करत असताना मला अनुभवाला आला. ओंकार. चल आता या सगळ्या शोचा मुख्य हिरोकडे आपण वळूया, ते म्हणजे गिनीजची तयारी. खरं तर लिम्काचा अनुभव, दांडगा अनुभव तुमच्या पाठीशी होता. म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की एकतर विदाऊट सपोर्ट तुम्ही करणार होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला म्हणजे सगळी चॅलेंजेस स्वतः फेस करायची, सगळं डॉक्युमेंटेशन स्वतः करायचं. मेन म्हणजे हा सगळा जो तुमचा रेकॉर्ड आहे, ऑथेंटिसिटी त्याला मिळण्यासाठीचेच एफर्ट्स खरं जास्त होते. पण हा जो पूर्ण तुमचा जो रेकॉर्ड होता, तर त्याच्यासाठीचा रूट तुम्ही कसा ठरवलात? कारण भरपूर रूटचे ऑप्शन तुमच्या पुढे असतील त्यावेळेला. आणि हा रूट तुम्ही कसा ठरवलात? याची मानसिक, शारीरिक तयारी, आर्थिक तयारी, खूप मोठं गणित असतं ते. तर ह्या सगळ्या म्हणजे तयारीची कशी तुम्ही सांगड घातली? ओंकार, कुठलाही स्पोर्ट्स प्रकार किंवा रेकॉर्ड किंवा कुठलंही कॉम्पिटिशन जेव्हा आपण करतो, आपला एक सपोर्ट ग्रुप असतो. तो आपल्याला मोटिवेट करत असतो, आपल्या तयारीकडं विशेष लक्ष देत असतो. आणि त्यामध्ये यापूर्वी ज्या लोकांनी काम केलेलं आहे, ते लोक त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप होता. मी पुण्यामधल्या साधारण 12 लोकांना, मातब्बर लोकांना त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं होतं. काही लोक ट्रान्सपोर्ट सिस्टीममधले होते, काही लोक सायकलिंग शॉपचे होते, ॲडव्हान्स सायकलिंग शॉपचे. त्यानंतर काही लोक जे होते आउटडोरिंग सायकलिंग जे जास्त केलं होतं, ते लोक होते. आणि काही लोक मॅप आणि रोड म्हणजे बायकर्स सुद्धा होते. आणि हे करत असताना जो ग्रुप होता आमचा 12-1 लोकांचा, आणि या 12-1 लोकांच्या ग्रुपमधला एक
एक लूज पोल्स असा आला आमच्या समोर, की माझे जे मी कंपनीमध्ये लिव्ह अप्लाय केलं होतं त्या संदर्भात त्यांचा जो फीडबॅक येण्याचा जो कालावधी होता तो खूप थोडासा जास्त होता. कारण मी 6 महिन्या अगोदर लिव्ह अप्लाय केलं होतं. साधारण 4 महिने उलटून गेले होते. मला ते इव्हेंट मी करू शकतो का नाही, कारण लिव्ह सँक्शन केलेत का नाही ह्या संदर्भात एक कन्फर्मेशनचं मला मिळालं नव्हतं. आणि त्यामुळं ह्यामधले अर्धे लोक फ्रस्ट्रेट झाले होते. अरे ह्याचं जायचंच नक्की नाही आहे, हा प्लॅनिंग काय करणार आहे. त्या संदर्भात त्या लोकांनी निम्म्या लोकांनी 6 लोकांनी ग्रुप एक्झिट केला. आणि जेव्हा शेवटच्या टप्प्यात आलो होतो तेव्हा मी माइंड सेट केलं होतं, हा जो प्रकार आहे मी सोलो आणि सिंगल स्पीडवर करणार आहे. ऑटोमॅटिक जे सायकलिस्टचे जे शॉपचे ओनर्स होते किंवा जे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचे जे इतर मेंबर्स होते त्यांनी तो काढता पाय घेतला. कारण ह्याला सगळं एकट्यानेच करायचं असेल तर आपण या ग्रुपमध्ये राहून काय करायचं. आणि राहिला जो 3 एक जे सपोर्ट ग्रुपमध्ये सपोर्ट फंक्शन म्हणून काम करत होते, ते जेव्हा आम्ही मॅपिंगसाठी आलो, रूट मॅपिंगसाठी, त्यावेळेस त्या 3 लोकांचा असा अप्रोच आला, की तू सुरुवातीला साऊथ करावं आणि त्यानंतर तू नॉर्थ करावं, असा त्यांचा होता अप्रोच. आणि माझा अप्रोच टोटली त्यांच्या वेगळा होता, की मी पहिल्यांदा नॉर्थ करणार नंतर साऊथ करणार. ह्या गोष्टीमध्ये एक मिसकम्युनिकेशन असं झालं, की ह्यांनीच जर सगळं ठरवायचं असेल तर आपण या ग्रुपमध्ये काय करायचं या संदर्भात. मग ह्याच्यापुढे जेव्हा मी कुठल्याही गोष्टी विचारत जायचो त्यावेळेस ते मौन बागळायचे. ऑटोमॅटिक हा ग्रुप माझा अनसक्सेसफुल म्हणजे निघून गेला होता टोटली. आणि त्यावेळेस मी एक ही सूचना माझा जो भाऊ आहे जयकुमार म्हणून आहे त्यालाही कळवलं. अरे म्हटलं जयकुमार हे असं असं झालंय. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की संतोष म्हटला, की हे करत असताना ह्यापूर्वी हे आपल्या फॅमिली मेंबर्सने सगळं प्लॅनिंग केलंय. फक्त गिनीजचा प्रकार म्हणून आपण इतर सायकलिस्ट किंवा इतर अथॉरिटीवर डिपेंड होतो. पण हे जर आपल्यालाच करायचं असेल तर नक्कीच आपली पूर्वीची टीम परत कार्यरत राहील आणि या संदर्भात आपण तयारी करू. या संदर्भात पुढच्या स्लाइडमध्ये ही माझी टीम आहे. त्यामध्ये जयकुमार हुली हा सगळ्यात माझा छोटा भाऊ आहे आणि तो पूर्ण ह्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह होता. ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन जे वर्किंग होतं हे त्याचं होतं. आणि जे जिमचे सर होते सचिन मनसद, हे जिम फिटनेस आणि इतर प्रकारामध्ये मला गाईड करणार होते. जयकुमार सगळं टोटली ह्या सगळ्या इव्हेंटमध्ये मला सगळ्या गोष्टीत मदत करणार होता. पण त्याचं एक बाजू अशी होती, की ऑफिस वर्किंग असल्यामुळं तो विकेंडला मला मदत करणार होता. आणि त्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी होत्या. अमित होली आहे, अजित बसरगे आणि सचिन बसरगे हे सगळे जे होते ते काही इव्हेंटच्या डॉक्युमेंटेशनमध्ये आफ्टर इव्हेंट करणार होते आणि काही पार्सल आणि लगेज या संदर्भात करणार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम करणार होती ती या टीम ची लीडर माझी मिसेस पूजा होली. ही इव्हेंटची टोटली टीम मॅनेजर होती. कारण मला 24 तास ती माझ्यासाठी अवेलेबल होती आणि माझ्या ते प्लॅनिंग करण्यामध्ये तिचा पूर्ण हात होता. आणि हे करत असताना आपण प्लीज मागच्या साईडवर जाऊ का. हां, हे करत असताना नेक्स्ट स्टेप जी आली, नेक्स्ट स्टेपमध्ये फायनान्शियल जो कन्सेप्ट आहे तो करत असताना मी बऱ्याचशा सायकलिंग शॉपला अप्रोच झालो. पण माझं त्यावेळेस लिम्काचं अजून सर्टिफिकेट किंवा रेकॉर्ड होल्डर म्हणून हे असं काही आलं नव्हतं. आणि त्या संदर्भात बरेचसे सायकलिस्ट शॉपनी मला नाकारलं. आणि हे स्पॉन्सर आपल्याला मिळत नाही या संदर्भातनं थोडंसं मनामध्ये ठेवून मी घरी येत होतो. आणि त्यावेळेस मिसेसने मला एक सपोर्टिव्ह एक वेगळ्या गोष्टींनी सांगितलं, हे जर आपल्या सायकलीवर करायचं असेल तर कितीमध्ये पडेल किंवा किती बजेटमध्ये होईल ह्या संदर्भात विचार करा आणि त्या कामाला लागा. कारण हे स्टेप बाय स्टेप प्रत्येक वेळेस जायचं आणि माइंड खचून यायचं हे असे कित्येक लोक करत असतात. पण कित्येक लोक इव्हेंट सोडतात, आपण सोडायचं नाही. अवेलेबल सायकलवर जी गिफ्टेड सायकल आहे त्या सायकलवर तुम्ही इव्हेंट करा. त्यासाठी मग माझं प्लॅनिंग सुरू झालं. रेग्युलर जिम करत असल्यामुळं एक स्ट्रक्चरल बॉडी माझी तयार झाली होती. आणि त्या संदर्भात जिमच्या सरांनी मला एक ऑप्शन दिलं, की अर्निंगसाठी जे विकेंडला जे पार्टीज किंवा पबमध्ये जे बाउन्सर म्हणून जातात त्या संदर्भात मला त्यांनी जॉईन केलं. आणि इन्स्टंट एक अर्निंगचं ते एक साधन होतं. हे साधारण 2-2.5 महिने केल्यानंतर मला असं कळलं, की ह्या नाईट पब आणि या बाकीच्या गोष्टीमुळे मला थोडंसं डिस्टर्बिंग वाढले. आणि त्यासाठी मी एक फुल टाईम एक 4 तासाचं पार्ट टाईम इंडस्ट्रियल शॉपमध्ये मी हुडकलं आणि ते काम करू लागलो. आणि हे सगळं करत असताना मी 6 महिन्याआधी जवळपास ₹90,000 गोळा केले होते. आणि बेसिकली या इव्हेंटसाठी 3.5 ते 4 लाख रुपये लागतात विथ जर सपोर्ट व्हेइकल करून गेलं तर. पण मी हे सगळं सोलो आणि सेल्फ सपोर्टेड
या सगळ्या गोष्टीवर करत होतो. त्यामुळं मी एक ढोबळ एक प्लॅनिंग टाकलं. त्यामध्ये 50% जे माझा फंड होता, तो 1,35,000चा माझा इव्हेंटचं टोटल पॅकेज होतं. 50% हे आहारावर जाणार होतं, 30% अकोमोडेशनवर जाणार होतं आणि 20% GPS युनिट आणि माझ्या इतर स्पेअरवर जाणार होतं. हे माझं फायनान्शियल प्लॅनिंग होतं. त्यामुळे हेल्थ संदर्भात जर विचार केला, तर माझे जिमचे इन्स्ट्रक्टर होतेच. ते मला माझ्या तयारीसाठी गाईड करतच होते. पण ह्याच्या पुढचं एक वेगळं चॅलेंज माझ्यासमोर होतं. ते 15,000चं डिस्टन्स ह्या चक्रव्यूहातून पडायचं कसं बाहेर? आणि एक खूप वेगळ्या गोष्टीने आणि त्या गोष्टीला मी थोडंसं फ्रस्ट्रेट पण होतो. कारण मला असं लाँग डिस्टन्स केलेली सायकलिंगची व्यक्ती भेटत नव्हती. आणि हे करत असतानाच एक पोस्ट मी Facebookवर वाचली. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी येथील आणि त्यावेळेस रॅम विनर महाजन ब्रदर्स आहेत नाशिकचे. महेंद्र महाजन आणि हितेंद्र महाजन ह्यांचं लाईव्ह सेशन तिथं स्टेज शो म्हणजे स्टेजवर त्यांचा एक्सपिरियन्स शेअरिंग प्रोग्राम होणार होता आणि त्यावेळेला अटेंड झालो आणि त्यांच्या त्या जर्नीच्या पॉईंटवरून आणि त्यांनी सांगितलेल्या गाईडलाईनवरून मी माझ्या इव्हेंटचं स्ट्रक्चर चालू केलं आणि त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक पॅडलवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. ते पॅडल थ्रू 1 किलोमीटर जाताल, किलोमीटर थ्रू तुमचे 100 होतील आणि दिवसाचं सायकलिंग झाल्यानंतर प्रत्येक दिवसाचं सायकलिंग जोडून तुम्ही जे इच्छित स्थळी पोहोचायचं आहे त्या गोष्टीचं जातात. तुम्ही फक्त त्या मोठ्या फिगरकडे बघू नका. फक्त त्या दिवसाच्या त्या पॅडलकडं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि ह्या गोष्टीतनं त्यांचं न्यूट्रिशन, डाएट आणि इतर प्लॅनिंगकडं पण मी Facebook माध्यमातून थोडंसं डिटेल प्लॅनिंग केलं आणि हे एक एकलव्याप्रमाणे मी कधी त्यांना भेटू शकलो नव्हतो त्या इव्हेंटच्या पूर्वी. त्यांच्याकडनं ते ऑटोमॅटिक आत्मसात करत होतो मी त्या इव्हेंटच्यामध्ये आणि खरंच सरांचे जे फंडे आहेत सायकलिंग कन्सेप्टमध्ये ते खरंच एक असरदार फंड आहे आणि त्या चक्रव्यूहामध्ये काढण्यासाठी ती सरांची जी रॅमची एक्सपिरियन्स शेअरिंग प्रोग्राम आहे हे मला एकदम कारगर ठरली. आणि त्यामध्ये इक्विपमेंटचा जो प्रकार येतो इक्विपमेंटमध्ये प्रकारमध्ये जे सायकलिंगला जे थर्ड पार्टी ऑब्झर्वेशनसाठी एक युनिट लागतं जे गार्मिनचं युनिट लागतं ते मी ऑस्ट्रेलियावरून मागवलं. साधारण त्याची किंमत होती 34,000 रुपये आणि ते यासाठी मागवलं की एक गार्मिन हे GPS मधलं एक ब्रँडेड एक नाव होतं आणि त्या संदर्भात एक मी इव्हेंट जरी माझ्या सायकलवर करत असलो तरी इव्हिडन्ससाठी मी कुठलीही तडजोड केलेली नाही आहे आणि जे करायचं आहे ते स्टँडर्ड इक्विपमेंटनी केलेलं आहे. हे तुम्हाला नंतर पुढच्या स्लाईडमध्ये दिसेल. आणि सायकलिंग R&D आणि सायकलिंग R&Dसाठी मी फडके होऊन शिवराम सायकल ह्या सगळ्या गोष्टीतनं फिरत होतो आणि त्याने म्हटलं तू सायकल का अपग्रेड करत नाही या संदर्भात त्यांची चौकशी झाली. मी म्हटलं ह्याच सायकलवर करायचं आहे. त्यांनी एक ड्रॉबॅक सांगितला ह्या गोष्टीमध्ये R&D काही जास्त होत नाही कारण ह्या सायकली जास्त 3,200 रुपयाच्या आहेत. सायकल टायरमध्ये अपग्रेडेशन काय नसतं, क्वालिटी सेम असते आणि त्या सेम क्वालिटीमध्ये तुला तेच किलोमीटरचे तुम्हाला रेंज मिळणार जे जर तू पुणे टू कन्याकुमारी किंवा जम्मू टू कन्याकुमारी घेतला आणि या संदर्भात मी डिटेलिंग तयार केलं की किती टायर लागतील त्या संदर्भात कॅल्क्युलेशन केले. इफेक्टेड टायर मला कधी चेंज करायचं ह्याचा हिशोब काढला. हे सगळं माझा त्या प्लॅनिंगचा प्रकार होता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हां, हे सगळं करण्यासाठी मग जयकुमार, अमित आणि अजित बसरगे हे सगळ्यांची आमची टीम ही कार्याला लागली आणि प्रत्येक अमित जो SOP म्हणजे एक स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम असते. एक कुठलंही कार्य करत असताना बाबा ह्या गोष्टीमध्ये स्टँडर्ड एक डॉक्युमेंटेशन कसं होईल ह्या संदर्भात तो एक ॲक्टिव्ह मेंबर होता. स्वतः प्रोफेसर असल्यामुळं त्या गोष्टीतनं त्यांनी बरेचसे म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी मला आणून दिल्या होत्या आणि त्यासाठी लॉगशीट बनवताना कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे, त्याच्यावर कुठल्या नोंदी आणि कधी झाल्या पाहिजे या संदर्भातनं एक आम्ही स्टँडर्ड फॉर्मॅट बनवला आणि ते फॉर्मॅट गिनीजला एवढं आवडलं की जेव्हा माझं नेक्स्ट गिनीज जे ॲप्लिकेशन जेव्हा करणार होते सेम तोच फॉर्मॅट गिनीजनी त्यांना फॉरवर्ड केलेला होता कारण ते तेवढं स्टँडर्ड एक जे गाईडलाईन्स आम्ही तयार केल्या होत्या. प्लीज नेक्स्ट स्लाईड प्लीज. हां, ह्यामध्ये एक महत्त्वाचा जो भाग होता रूट आणि रूट मॅपिंग ह्या संदर्भात ऑब्व्हियसली माझी टीम मॅनेजर माझी पत्नी पूजा ही होती आणि त्या संदर्भात ती ह्याला पूर्णपणे झोकून दिलेलं होतं कारण हे कन्सेप्ट आमच्या दोघांचा होता. त्या कन्सेप्टमध्ये आम्ही जगत होतो त्यावेळेस आणि त्या कन्सेप्टचं आम्ही पालनपोषण करत होतो आणि ह्यापूर्वीच्या सायकलिंग इव्हेंट संदर्भात तिने प्लॅनिंग केलं होतं. ह्याही गोष्टीची तिने धुरा आपल्या हातावरमध्ये घेतली आणि मला जे गिनीजचं गांधीव मला उचलायला लावलं हे तिनेच उचलायला लावलं. ह्या संदर्भात प्लॅनिंग संदर्भात तिने एक पॉईंट नोट केला होता
की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या मुलाला आई सगळ्यात जास्त ओळखते, पण मी असं सांगतो, आई ओळखत नाही, त्याची बायको सगळ्यात जास्त ओळखते. कारण फक्त तो 9 महिने आईबरोबर राहिलेला असतो, पण आयुष्याचे भरपूर वर्ष हा तो त्याच्या धर्मपत्नीबरोबर काढतो. त्याला काय चालतं, कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे, कुठल्या माइंडसेटमध्ये तो कसा राहतो. कारण हे सगळे प्रकार त्या पत्नीला माहीत असतात. या संदर्भातनं तिने मला जे गाईडन्स करायचं होतं, ते तिने या गिनीजच्या संदर्भातनं मला करत होती आणि रूट मॅपिंगचाच तो प्रकार होता, की माझं स्ट्राँग माइंडसेट जे असायचं, की साधारण 8 ते 10 दिवसाचं असायचं. त्यामुळं जे रूट मॅपिंग तुम्ही बघाल, हे कच्चं मॅप सुरुवातीने त्यांनी ड्रॉ केलं होतं आणि 90% आम्ही हेच सायकलिंग रूटसाठी मॅप वापरलं आणि ते जर्नी केली आणि 8 दिवसासाठी हायवे करायचा, त्यानंतर सब हायवे करायचा. ह्या संदर्भात एक विशेष म्हणजे हायवेला हॉटिंग, कॉस्टिंग आणि ढाबा आणि जेवणाचे हे कॉस्टिंग थोडे जास्त असते आणि इव्हेंटमध्ये बजेट मॅटर करतो. त्यामुळं पुढचे 8 दिवस हा सब हायवेवर करायचा. हे असं कॉम्बिनेशन टाकून सायकलिंग आणि बजेटचं कॉम्बिनेशन टाकून हे सगळं रूट मॅप केलं होतं आणि त्या संदर्भात एक गिनीजच्या गाईडलाईनला अनुसरून हा मॅप केलेला आमचा तो पहिला मॅप होता. ओंकार. हा पुढचा जो युनिट आहे, ऑब्व्हियसली मी जेव्हा खरेदी केलं आणि घरी आलं आणि त्यावेळेस माझ्या भावाचं म्हणणं होतं, "अरे अण्णा," म्हणला, "हे काय रे?" म्हणला, "हे 4 आणे मुर्गी 12 आणे मसाला होते." कारण ॲक्चुअली सायकल होती ₹3,200 ची आणि जे गार्मिन आलं होतं ते ₹34,000. हे असं कधी तुम्हाला दिसत नाही, जे आज स्क्रीनवर दिसतं. कारण साध्या सायकल बरोबर हे गार्मिन युनिट कधीच कोणी बसवत नाही. त्यासाठी कमीत कमी 50,000 ची लोकं सायकल वापरतात. त्यानंतर ते सगळे गार्मिनचे डिव्हाइस वापरत असतात. आणि हे स्टँडर्ड डिव्हाइस वापरण्याचं एक कारण होतं आणि हे सगळं मी बंडल ऑफरमध्ये घेतलं होतं. त्यामध्ये जर ते एक पट्ट्यासारखा तो एक भाग दिसतो, तो खालच्या उजव्या बाजूला, तो हार्टबीट मॉनिटर आहे, जो तुमच्या चेस्टला अटॅच असतो आणि त्याचे तुमच्या छातीचे ठोके ते सिंक्रोनाइज करून त्या युनिटमध्ये डिस्प्ले होत असतं आणि त्याच्या खालचा जो शेंडीसारखा भाग आहे तो पॅडल सेन्सर आहे. जेव्हा तुम्ही पॅडलचं जे स्पीड असतं पॅडलिंगचं, ते तो सेन्स करून त्या युनिटला पाठवत असतो आणि जे वरचे 2 स्पेअर पडलेले आहेत, ते तुम्ही सायकलच्या चाकाला लावायचे असतात आणि हे सिंक्रोनाइज करून जो डाटा असतो, जस्ट तुमच्या डाव्या साईडला जे मॅप दिसतं आणि हे फक्त जस्ट एक 10 मिनिटाचं जो बाईट आहे, तो तुम्हाला मी प्रेझेंट केलेला आहे. म्हणजे तुमचं त्या रूटवरचं एलिव्हेशन, तुमचा स्पीड, तुमचा हार्टबीट त्या पॉइंटला आणि त्याबरोबर बाईकचं कंडेन्स म्हणजे किती रोटेशन एका मिनिटाला तुम्ही ते कंडेन्स स्पीड वापरत होता आणि टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर हे सगळं त्यात सिंक्रोनाइज होऊन ते डिस्प्ले केलं जातं आणि हाच मोठा प्रकार आहे. गिनीजला जर तुम्ही डॉक्युमेंटेशन द्यायचं आहे, त्याचे एक स्टँडर्ड्स असतात, त्या स्टँडर्डप्रमाणेच द्यावं लागतात. नाहीतर तुमचा गिनीज संदर्भात जो लेबल आहे डिस्क्वालिफाईडचा, तो स्ट्राँग होऊन जातो. त्यासाठी हे जे प्रकार इव्हेंटचं हे होतं, की गार्मिनच का घ्यायचं आणि या संदर्भात 4 आणे मुर्गी 12 आणे मसाला हे करण्यापेक्षा आहे ना, मी इव्हेंटमध्ये सगळ्यात जास्त जो डॉक्युमेंटेशनचा प्रकार आहे, कारण लिम्काचा एक्सपिरियन्स मला होतंच. त्यामुळं ह्या डॉक्युमेंट स्ट्राँग ऑथेंटिकेशन इन्स्ट्रुमेंटसाठी मी थोडंसं जास्त विचार केला आणि या इन्स्ट्रुमेंटवर विश्वास ठेवला. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट होता, प्लॅनिंग सगळ्या गोष्टीचं करत होतो इव्हेंट संदर्भात वगैरे. पण एक गोष्टीकडं थोडंसं दुर्लक्ष मात्र नक्की होत होतं, जी माझी छकुली ईश्वरी. साधारण 4 वर्षाची त्यावेळेस होती आणि आमचं अटॅचमेंट एवढं होतं, की प्रत्येक गोष्टीला पप्पाशिवाय तिचं काय पान हलायचं नाही आणि यावेळेस असं होणार होतं, की 4 महिने मी माझ्या प्रवासासाठी तिच्यापासून लांब होणार होतो आणि नक्कीच दर प्रवासामध्ये मी तिला काही ना काही गिफ्ट आणत होतो. याही प्रवासामध्ये तिला विचारलं, "ईश्वरी तुला काय हवं आहे?" यावेळेस तिने एक वेगळंच उत्तर दिलं, "पप्पा मला तुझ्याबरोबर यायचं आहे, सायकलिंग करायचं आहे." आणि तिला जेव्हा मी सांगितलं, "बाळा," म्हणलं, "तुझ्या जबाबदाऱ्या वाढल्यात, आता तू मोठी झालीस, हे घर सांभाळायचं, पप्पा जेव्हा सायकलिंग जातो." आणि ते बालिश मन कबूल झालं, पण तिचा तो हट्ट राहिलाच. मी म्हटलं, "तुला कुठपर्यंत जायचं आहे?" ती म्हटली, "पप्पा माझं जे स्कूल आहे ना, तिथपर्यंत मला सायकलवर न्या." ठीक आहे म्हटलं आणि इव्हेंटच्या जस्ट 3 दिवस अगोदर जो सायकलिंग राईड केली, तो एक जीवाला मला पूर्ण इव्हेंटमध्ये माझं मनाला ओलावा देणारा हा तो क्षण होता. तो ईश्वरीबरोबर मी त्या 3 दिवसापूर्वी अनुभवला होता आणि ह्याच गोष्टीतनं मी पुढं सायकलिंग करत गेलो. ओंकार. हा जो सगळे घड्याळ वॉचेस दिसतात, हे वॉचेस प्रत्येक इव्हेंटला एक्सपेन्सिव्ह नाहीत ह्या सगळ्या गोष्टी. पण प्रत्येक सायकलिंग इव्हेंटला माझ्या मिसेसनी मला गिफ्ट दिलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि या घड्याळामध्ये मी माझ्या स्वतःची वेळ पाहत होतो, ना की त्या कन्सेप्टची वेळ. मी त्या स्वतःच्या वेळेनुसार माझे सगळे फंडे, जे स्ट्रॅटेजीज आखत होतो आणि स्वतःच्या वेळेनुसार मी पुढे जात होतो आणि प्रत्येक पत्नीला असं वाटत होतं आपली एखादी गिफ्ट त्याच्या नजरेसमोर असावं आणि ते कायम
तो जरी सोलो सायकलिंग किंवा लांब पल्ल्याच्या सायकलिंग इफेक्ट डिस्टन्सच्या सायकलिंग करत असला तरी कोणीतरी तुझं वाट बघतंय आणि ते वाट पाहण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट आहे ना, हे कायम कारगर माझ्या इव्हेंटमध्ये होतं. हे असे सायकलिंगचे वॉचेस आहेत. सोमनाथला जात असताना मध्ये गीरचं अभयारण्य लागतं. अभयारण्य म्हणलं तर मी म्हणलं हा या सगळ्या गोष्टीतनं आपण बायपास मारून किंवा आउटर रिंग रोडने आपण निघून जाऊ. आणि हे करत असताना जेव्हा आउटर रिंग रोडच्या एका मध्य एक व्ही पॉईंटवर आलो, तेव्हा जेव्हा रस्ता दुभाजक होता, तिथं साधारण 20 मिनिटं मी थांबलो. 20 मिनिटंपर्यंत कुठलीच व्यक्ती तिथं येत नव्हती किंवा जात नव्हती. त्यावेळेस एक सेल्फ डिसिजन घेतला की लेफ्ट मारू, आणि लेफ्ट मारलेला तो डिसिजन होता. मला त्या रस्त्यातनं लेफ्ट करणारा तो डिसिजन होता. ॲक्च्युअली माझी ती धरलेली वाट होती ती कोर एरियातनं जाणार होती.